तर पुणे गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पावर्ड बाय माणिकचंद ऑक्सिडेजचे स्पेशल पार्टनर माणके हिअरिंग अँड सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर यानंतर थेट पुण्यात जातोय। पुण्यात सुद्धा मिरवणुकीची धामधूम अजूनही कायम आहे। तर काही गणेशोत्सव मंडळांचा बाप्पांचा विसर्जन सोहळा अजून बाकी आहे। तर ठरल्या वेळेप्रमाणे काही तास उशिराच हा विसर्जन मिरवणूक सोहळा होतोय आणि त्यामुळे साहजिकच आहे मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता हळूहळू करून सगळी महत्त्वाची मोठी भव्य गणेशोत्सव मंडळ आणि त्यापाठोपाठ इतर घरगुती गणरायांचं सुद्धा विसर्जन होत आहे। जगदीश, नक्कीच। तर सध्या लक्ष्मी रोडवर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणराज आहे। ढोल ताशांचा जोरदार गजर सुरू आहे, अखंड गजर सुरू आहे। त्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या मागोमाग लगेचच अखिल मंडई मंडळ या मंडळाचा गणराज आहे आणि त्याच्या मागे बाबू गेवणू मंडळाचा गणपती बाप्पा हा मार्गस्थ होतोय। इतरही अनेक सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होत आहेत, हळूहळू पुढे सरकत आहेत। लक्ष्मी रोडवर बेलबाग चौकातून ते अलका टॉकीज चौकापर्यंत प्रचंड गर्दी रस्त्याच्या दुतर्फा आहे। ढोल ताशांचा प्रचंड गजर सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। काही मंडळाचे गणराज अद्यापही लक्ष्मी रोडवरती हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहेत। प्रचंड गर्दी आहे, त्यामुळं या गणेश मंडळांना पुढे मार्गस्थ होण्यासाठी वेळ लागतोय। मात्र पोलीस प्रशासनाकडून सुद्धा योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। ढोल ताशांचा गजर अखंड सुरू आहे। रात्रीचे 1 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा लक्ष्मी रोड वरती प्रचंड गर्दी गणेश भक्तांची आहे। रस्त्याच्या दुतर्फा ही गर्दी आपल्याला स्नेहा बघायला मिळते। नक्कीच जगदीश, खरं तर सकाळपासून आज गणेश विसर्जन सोहळा आहे आणि सकाळपासून सगळीकडे याचं वार्तांकन सुरू आहे आणि हा गणेश विसर्जन सोहळा पाहायला अनेक पुणेकर येतात आणि जेवढं कौतुक खरं तर पुणेकरांचं आहे ना जगदीश, तेवढंच कौतुक भारताबाहेरून सुद्धा येणाऱ्या सगळ्या परदेशी नागरिकांचं सुद्धा आहे। कारण परदेशी नागरिकांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी, भारतीय सण उत्सव आणि विशेषतः भारतीय देवी देवतांविषयी आणि त्यातही गणपती बाप्पाविषयी विशेष आकर्षण असतं। कारण गणपती बाप्पा ही देवताच अशी आहे ना की अतिशय लाडकं, लोभस आणि तितकंच राजस रूप आहे गणपती बाप्पांचं आणि त्यामुळे त्यांना बघताच आणि त्यांच्याविषयी एक पौराणिक कथा ऐकून सुद्धा नकळत त्यांच्याविषयी प्रेम आणि एक लढीवाळ भावना प्रत्येकाच्या मनात येते। मग भाषा, संस्कृती, धर्म ही तरी अडसर कशीच ठरू शकते गणरायाच्या भक्तीमध्ये। त्यामुळे पुण्याच्या या विसर्जन मिरवणूकमध्ये अनेक परदेशी नागरिक, परदेशी गणेश भक्त सुद्धा, फॉरेनर्स दिसतात आपल्याला। तर हा बाल विकास मंडळाचा गणराज आपण पाहतोय। लक्ष्मी रोडवरती हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय। आकर्षक अशी रथाची सजावट करण्यात आलेली आहे आणि या रथामध्ये विराजमान असलेला हा गणपती बाप्पा, हा आणखी एक मंडळाचा गणपती बाप्पा आपल्याला दिसतोय। लक्ष्मी रोडवर हळूहळू पुढे मार्गस्थ होतोय आणि या लक्ष्मी रोडवर रात्रीचे 1 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा गणेश भक्तांची प्रचंड गर्दी आहे। रात्रभर हा विसर्जन सोहळा सुरू असतो। रात्रभर या रस्त्यावर प्रचंड गर्दी गणेश भक्तांची असते। ढोल ताशांचा गजर हा रात्रभर सुरू असतो। अजूनही बरेच मंडळ आणि या मंडळाचे गणपती बाप्पा विराजमान झालेले हे सर्व गणपती बाप्पा आता हळूहळू मार्गस्थ होत आहेत। अजूनही पुण्यातील अनेक गणेश मंडळांचा विसर्जन सोहळा हा बाकी आहे। तर सध्या लक्ष्मी रोडवरती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणराज, त्याच्या मागे अखिल मंडई मंडळाचा गणाधीश आणि बाबू गेवणू मंडळाचा गणपती बाप्पा सुद्धा हळूहळू मार्गस्थ होतोय। इतरही सार्वजनिक मंडळाचे गणपती बाप्पा हे मार्गस्थ होत आहेत। अजूनही बरेच गणेश मंडळाचे गणराज यांचा विसर्जन सोहळा बाकी आहे। लहान मोठे अनेक गणेश मंडळाचे गणपती बाप्पा हे बेलबाग चौकामध्ये आलेले आहेत, लक्ष्मी रोडवरती आहेत। ढोल ताशांचा गजर जोरदार सुरू आहे। स्नेहा, जगदीश, खरं तर हा सगळा नेत्रदीपक सोहळा
याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मी सुद्धा एक आठवण सांगते, मी सुद्धा गेले होते. मानाच्या 5 गणपतीचं विसर्जन झालं आणि खरं तर विसर्जनापूर्वी मी भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या पथकासमोर होते आणि ही विसर्जन मिरवणूक निघत होती. मात्र तिथे तुला माहिती आहे, भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाची एक परंपरा आहे. स्वतःचं मिरवणूक सोहळा निघायच्या आधी जे पुण्याचे मानाचे 5 गणपती असतात ना जगदीश, त्यांची आरती आणि त्यांचा मानसन्मान आणि त्या सगळ्या श्रींच्या मूर्तींना पुष्पहार घालण्याचं काम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळातर्फे आणि त्यांच्या उत्सव प्रमुखांतर्फे केलं जातं, त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे केलं जातं. जाऊया रोहनकडे. रोहन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत. रोहन, सध्या काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये, कसा उत्साह आहे? अगदी सकाळी 8:30-9 वाजताच्या ऊर्जेने, ज्या एनर्जीने पुणेकर विसर्जन मिरवणुकीमध्ये उतरलेले होते, तीच ऊर्जा आता 1:30 वाजत आले तरी देखील तीच ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. कारण का पुणेकर वर्षभर वाट पाहत असतात या विसर्जन मिरवणुकीमध्ये, त्यांना फिरकायचं असतं. विसर्जन मिरवणूक त्यांना पुन्हा एकदा नव्या जोमाने जे आहे ती वर्षभर काम करायला मुक्त देणारी असते आणि विनोभावे बाप्पाची पूजा अर्चा 10 दिवस पुणेकर करत असतात आणि काहीच भावनिक चळवळ बाप्पाला निरोप देखील अनेक पुणेकर देताना पाहायला मिळतात. अगदी लहान मुलं देखील आता रात्रीचे आपण पाहतोय की जवळपास 1:30 वाजत आला तरी देखील लहान मुलं जे आहेत ते या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. या सहभागी झालेल्या मुलांमध्ये देखील उत्साह आहे. या सहभागी झालेल्या मुलांना देखील एक जोश जो आहे तो जोश त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की विसर्जन मिरवणूक नेमकी कशी होणार, या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुणेकरांना काय पाहायला मिळणार. कारण का पहिल्यांदाच राज्य उत्सव म्हणून या सगळ्या विसर्जन मिरवणुकीला या सगळ्या गणेशोत्सवाला जो आहे ती घोषणा राज्य सरकारने केलेली होती आणि ती घोषणा केल्यानंतर पहिला आमचा गणेशोत्सव जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पार पडतोय. त्यामुळे आपण पाहिलं तर नवीन जे आहेत ते सगळी मंडळ जे आहेत ते आता या पुण्यातील अलका चौकामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. जिल्हा मारुती मंडळ सध्या अलका चौकामध्ये आलेलं आहे. तर पुण्यातील कुमठेकर रोडवरती अक्षरशः डीजेची रांग जी आहे ती लागलेली आहे. टिळक रस्त्यावरची रांग लागलेली आहे. सकाळी 6 वाजता ज्यावेळेस आता ही सगळी डीजे सुरू करायला परवानगी मिळेल त्यानंतर या सगळ्यांना जी आहे ती सगळी सुरुवात केलेली आपण पाहायला शकतो. परंतु सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे पुणेकर नागरिक लाडक्या बाप्पाचं स्वागत करतायत, लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत आणि निरोप देत असताना पुणेकर मंडळी जी आहेत ती काहीशी भावनिक देखील आहेत आणि अनेक पुणेकर जे आहेत ते ढोल ताशाच्या गंजनादावरती गजरावरती थिरकताना पाहायला मिळतात आणि तो जोश जो आहे तो जोश सातत्याने निर्माण करण्याचं काम पुण्यातील ढोल ताशा वादक करतो. गेल्या 2 महिन्यापासून न थकता सराव या ढोल ताशा वादकांनी केला. आपल्या कामाचा वेळ सांभाळून, आपल्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून, सगळ्या वेळा सांभाळून 2 महिने सराव करणे आणि त्यानंतर आजच्या या शेवटच्या दिवशी ढोल ताशाचं वादन करणं आणि पुन्हा 2 दिवस सुट्ट्या घेणं, हा सगळा कामकाज जो आहे ते हे सगळे ढोल ताशा वादक करत असतात. अगदी उच्च शिक्षित असतील, IT इंजिनियर्स असतील, काही डॉक्टर्स असतील, हे सगळे या ढोल ताशा पथकाचे सदस्य असतात. अनेक अभिनेते जे आहेत त्यांचं देखील कलावंत नावाचं पथक आहे, ते देखील वेळात वेळ काढून सराव करत असतात आणि हे सगळे सराव करून आजच्या दिवशी लक्ष्मी रोडवरती ढोल ताशाचं वादन करणं आणि पुणेकरांना जे आहे ते लाडक्या बाप्पाला गजरामध्ये, आपल्या ढोल ताशाच्या गजरामध्ये निरोप देणं, ही सगळी भूमिका जी आहे ते हे ढोल ताशाचे वादक निभावत असतात. परंतु सातत्याने आपण पाहतोय की सातत्याने दरवर्षी आपण गणेशोत्सव बदलताना पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षी देखील अनेक बदल जे आहेत ते या सगळ्या गणेशोत्सवाच्या परंपरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन, आता 1:30 वाजलेले आहेत, रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. आतापर्यंत किती गणेश मंडळांचं विसर्जन झालेलं आहे बाप्पांचं, किती गणेश मंडळांचं विसर्जन अजूनही बाकी आहे आणि पुण्यात एकूण किती गणेश मंडळ आहेत अजून? साधारणतः पुण्यामध्ये नोंदणीकृत मंडळ 3000च्या आसपास आहेत. सातत्याने मिरवणूक निघणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी जास्त होत असते कारण अनेक जण दरवर्षी मिरवणूक काढत नाहीत.
छोटी छोटी मंडळ जी आहेत ते एखाद्या वर्षी काढतात, पुढचे 2 वर्ष काढत नाही किंवा सातत्याने असं पाहायला मिळत नाही. मागच्या वर्षी जवळपास 2300 मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलेला होता. यंदा देखील 2800-2900 मंडळ जे आहेत ते सहभाग घेऊ शकतात अशा प्रकारचं चित्र आहे. परंतु सध्याची आकडेवारी जर पाहिली तर 1000-1200च्या वरती गेलेली नाहीये. परंतु रात्रभरामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मंडळ वेगवेगळ्या भागातून बाहेर निघून त्यांची विसर्जन मिरवणूक संपवताना पाहायला मिळते. अगदी लक्ष्मी रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये मंडळांची ज्या आहेत त्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्या देखील सज्ज झालेल्या आहेत विसर्जन मिरवणुकीमध्ये. जिथे डीजे आहेत ते डीजे एकाच जागेवरती काही ठिकाणी स्थिर केले जातील, कारण का ज्यांना सहभागी होता आलेलं नाहीये आजच्या दिवशी ते उद्याच्या दिवशी मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने हा सगळा राज्योत्सव जो आहे तो होणार आहे, या राज्योत्सवाला ज्या पद्धतीने भूमिका जी आहे ती सरकारने घेतलेली आहे, सरकारने पाठबळ दिलेलं आहे, शासनाने पाठबळ दिलेलं आहे आणि त्यामुळेच निर्बंध मुक्त गणेशोत्सव जो आहे तो यंदाच्या वर्षी साजरा केला जातोय. साजरा होत असताना अनेकांची जे आहे ते अभिनव उपक्रम, अभिनव प्रकारचा पुढाकार घेतलेला होता, त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यामुळे यंदाचं वर्ष जे आहे ते निश्चितचपणाने पुणेकरांसाठी आणि प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. ग्लोबल गणेशोत्सव जो आहे तो पुण्याचा का आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला आजच्या या दिवसभराच्या सगळ्या कामकाजामध्ये पाहायला मिळतंय. रोहन, लक्ष्मी रोडवरती पुण्यातील कोणकोणत्या भागातून गणेश मंडळांचे गणपती बाप्पा येत असतात? बेलगाम चौकातून या मिरवणुकीला सुरुवात होते. या ठिकाणी पुण्यातील कुठल्या कुठल्या परिसरातील गणेश मंडळांचे गणपती आणि त्यांचे मंडळ या ठिकाणी येत असतात? अगदी पुण्यातील मध्यवर्ती भागातील जवळपास सगळ्याच गणेश मंडळांना लक्ष्मी रोडवरून जायचं असतं, परंतु जे डीजे घेऊन येतात ते टिळक रस्त्यावरून जातात आणि ते ढोल ताशा वाजवणारे असतात आणि ज्यांना अनेक वर्षांचा पारंपरिक वारसा आहे, जे लोकमान्य टिळकांच्या हस्ते अनेक गणेश मंडळांची स्थापना झालेली होती, भाऊ रंगारेंच्या हस्ते अनेक गणेश मंडळांची जी आहे ती स्थापना झालेली होती. असे गणेश मंडळ जे आहेत ते गणेश मंडळ देखील आपल्याला पाहायला मिळतात की लक्ष्मी रस्त्यावरूनच त्यांचा आग्रह असतो जायचं. त्यामुळे लक्ष्मी रस्ता असेल, टिळक रस्ता असेल, या सगळ्या भागामध्ये मध्यवर्ती भागातील सगळी मंडळ येतात. मग सगळ्या पेठा असतील किंवा थोडासा उपनगरचा भाग म्हणजे कर्वेनगर सारखा भाग असेल, इकडे डेक्कन सगरचा भाग असेल, आपलं हडपसर रामटेकडीच्या परिसरातली मंडळ तिकडेच विसर्जन केलं जातं. पण जो स्वारगेटचा परिसर असेल, या सगळ्या परिसरातील मंडळ, पुलगेटचा परिसर असेल, तिथले देखील मंडळ जी आहेत ती अनेकदा याच भागांमध्ये येताना पाहायला मिळतात. त्यामुळे गणेशोत्सव हा पुण्यातील मुख्यतः लक्ष्मी रस्त्यांवरच साजरा केला जातो आणि तिथेच गर्दी जी आहे ती होत असताना पाहायला मिळते. इतर ठिकाणी देखील पुणे शहरातील अनेक भागांमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक निघते, परंतु ती त्यांच्या पद्धतीने होते. परंतु ही ग्लोबल मिरवणूक जी आहे ती पुण्यामध्ये आपल्याला सातत्याने लक्ष्मी रोडवरतीच पाहायला मिळते. पुण्यातील कुमटेकर रोड असेल, टिळक रोड असेल आणि केळकर रस्ता असेल, हे तिन्ही रस्ते जे आहेत ते अलका चौकामध्ये एकत्र येतात आणि या तिन्ही रस्त्यांवरून जी मिरवणूक येते ती मिरवणूक आपल्याला पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरती पाहायला मिळत असते. त्यामुळे एकंदर या सगळ्याच्या माध्यमातून पुण्यातील गणेशोत्सव जो आहे तो कशा पद्धतीने ग्लोबल झालेला आहे याचं उत्तम उदाहरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण जर पाहिलं तर या सातत्याने बदलणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बदल घडताना पाहायला मिळतात आणि या बदलाला देखील स्वीकारलेला आहे, पुणेकरांनी स्वीकारलेला आहे आणि पुणेकर या गणेशोत्सवाचा आनंद घेत असतात. वर्षभर वाट पाहत असतात की कधी बाप्पाचं आगमन होईल, बाप्पाची सेवा आपण 10 दिवस करू आणि ज्यावेळेस 11वा दिवस अनंत चतुर्दशीचा येईल त्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला भावनिक निरोप देऊ. परंतु वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जाईल आणि भारताची परंपरा, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, ही सगळी संस्कृती या सगळ्याच्या निमित्तानं जी आहे ती जपली जाईल. याचा काटेकोर पालन जे आहे ते अनेक शिस्तप्रिय नागरिक करत असतात, भाविक करत असतात आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हा सगळा गणेशोत्सव जो आहे तो मोठा झालेला आहे. या सगळ्यांच्या कष्टातून, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्ट असतील, ढोलताशे वादकांचं कष्ट असतील, याला हातभार लावणारे त्या सगळ्यांच्या कष्टातून हा गणेशोत्सव जो आहे तो ग्लोबल झालेला आहे.
राज्य महोत्सव झालेला आहे. त्यामुळे गणेशोत्सव ही परंपरा केवळ गणपती बाप्पावरती आराधना करणे, श्रद्धा करणे किंवा आध्यात्मिक शक्ती इतकंच नाही, तर याच्यातून सामाजिक प्रबोधन देखील केलं जातं. आणि हे सामाजिक प्रबोधन कित्येक वर्ष जे आहे ते पुणेकर करताना आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक संदेश देऊन, नवनवीन उपक्रम घेऊन पुणेकर जे आहे ती सेवा देखील करत असतात. राज्यभरामध्ये असे प्रकार सगळेच गणेश मंडळ करत असतात. त्यामुळे केवळ आध्यात्मिक शक्तीच नाही तर सामाजिक प्रबोधन देखील करण्याचा प्रयत्न नक्कीच रोहन, तू अतिशय योग्य बरोबर मुद्दा मांडलेला आहे आणि याचीच खरं तर मी वाट बघत होते. जसं की तू म्हणालास की समाज प्रबोधनाचं काम म्हणजे आध्यात्मिक जागृती बरोबरच समाज प्रबोधनाचं काम सुद्धा केलं जातं. आणि पुणे म्हटलं की त्यात काय उणे असं नेहमीच म्हणतात. तर समाज प्रबोधनात सुद्धा देखाव्यांच्या माध्यमातून सुद्धा गणेशोत्सवाच्या निमित्ताने होतं. आणि तेच प्रबोधन जे आहे ही गणेशोत्सव मंडळ या विसर्जन मिरवणुकांच्या दरम्यान सुद्धा करतात, हे विशेष. तर यंदाच्या मिरवणुकीमध्ये तू जे देखावे बघितले होते आणि आत्ताच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा काही गणेशोत्सव मंडळ, काही सामाजिक संस्था, काही NGOज, विशेष पथकं ही असा संदेश देतात. तुला यातल्या लक्षवेधी गोष्टी कुठल्या वाटल्या यंदा? पुण्यातील अनेक मंडळांनी जे आहे ते सामाजिक प्रबोधन करण्याचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून केलेलं आहे. पुण्यातील अनेक मंडळ सातत्याने अशा प्रकारचे देखावे देखील करत असतात. अमर तरुण मंडळाचा देखावा काही दिवसांपूर्वी आपण पाहिलेला होता. त्या देखाव्यामध्ये जे काही अपंग आहेत आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये, मग ते अगदी कला क्षेत्र असेल, खेळाडू क्षेत्र असेल किंवा बौद्धिक कुठलंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या सगळ्यांचा इतिहास जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे अगदी भारत स्वतंत्र झाल्यापासून शारीरिकदृष्ट्या जे काही अपंग असतील, पण शारीरिकदृष्ट्या जरी अपंग असते तर त्यांची बौद्धिक क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर ते एखाद्या खेळामध्ये पारंगत आहेत, चित्रकलेमध्ये पारंगत आहेत. अशा सगळ्या व्यक्तींची जी आहे ती माहितीपट या सगळ्याच्या माध्यमातून, देखाव्याच्या माध्यमातून मांडलेली होती. आणि त्यातून सामाजिक प्रबोधन हेच होतं की हे जरी अपंग असले तरी यांना वेगळं समजू नका, वेगळ्या भावना दिली जाऊ नये. त्यामुळे हे असे देखावे जे आहेत ते सध्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. ठीक आहे रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो. थेट जाऊया पुण्यात. ही दृश्य आपण पाहतोय, ढोल ताशांचा गजर सुरू आहे तो ऐकूयात.